नमस्कार मंडळी, आज मी घेऊन आलेलो आहे सिंह राशीची माहिती। सिंह ही राशी चक्रातील 5वी राशी म्हणजे विषम राशी आणि म्हणजेच पुरुष राशी। वर्ण क्षत्रिय, स्वभाव स्थिर, तत्व अग्नी आणि याचा राशी स्वामी आहे सूर्य। या राशीचं बोधचिन्ह आहे जंगलचा राजा सिंह आणि अगदी त्याचप्रमाणे ही राशी चक्रातील राजा राशी आहे। राशी स्वामी सिंह हा जंगलचा राजा, तर रवी ग्रह हा ग्रहांचा राजा। साहजिकच त्यामुळे या राशीच्या लोकांमध्ये राजा होण्याची इच्छा असली तर नवल नाही। इथेच अग्नी तत्वाच्या मेष राशीपेक्षा सिंह ही अग्नी तत्वाची राशी वेगळी ठरते। मेष राशीचा माणूस सेनापती आहे, तर सिंहेच्या व्यक्ती राजा। मेषेचा प्रत्यक्ष रणांगणामध्ये उतरून शत्रूशी 2 हात करायला आवडतं, तर सिंहेच्या लोकांना सिंहासनावरती बसून आज्ञा सोडायला भावतं। कारण स्थिर तत्वाची राशीचा स्वामी ग्रह सूर्य आपल्या कोवळ्या उबदार किरणांनी सर्वांना आपलंसं करून घेतो आणि हळूहळू आपल्या प्रखरतेचा प्रत्यय सुद्धा देतो। अगदी त्याचप्रमाणे सिंहेच्या व्यक्ती प्रसंगी जाचक, कठोर अशी जरी वाटली ना, ते सर्वांना हवीहवीशीच वाटतात। सिंहेच्या व्यक्तींमध्ये मेषेप्रमाणेच नेतृत्व करण्यामध्ये पुढे असतात, पण त्यांचं नेतृत्व मात्र सर्वमान्य असतं। यांना नेता होण्यासाठी स्वतःला सिद्ध करायची गरज नाही लागत। उदारपणा, दिलदारपणा, खेळाडू वृत्ती, आनंदी राहणं ह्यासारखे आणखीन काही गुणधर्म यांच्याकडे असतात। सिंहेच्या लोकांना हृदय, पाठीचा मणका, डोळे या संबंधी आजाराबाबत जरा विशेष काळजी घ्यावी लागते। काही प्रमाणामध्ये उष्णतेचे विकार आणि रक्तदाब याचीही काळजी यांना घ्यावी लागते। राजकारण, व्यवस्थापन, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, मेडिकल या क्षेत्रामध्ये या व्यक्ती मोठ्या पदावरती असतात। सिंहेच्या लोकांनी रवीची केलेली उपासना विशेष भाग्यकारक ठरते। रोज ओम सूर्याय नमः या मंत्राचा 12 वेळा उच्चार करून सूर्याला जल म्हणजे अर्ध देणं अगदी उत्तम। रविवारी येणारी सप्तमी, जिला भानुसप्तमी म्हणतात, या दिवशी गाईला गूळ देणं फार लाभकारक ठरतं। माणिक हे रत्न वापरून सुद्धा अतिशय चांगला फायदा ह्या लोकांना करून घेता येतो। अशा रीतीने आज आपण राशीचक्रातल्या सिंह राशीची माहिती घेतली। पुढच्या भागामध्ये आपण राशीचक्रातली 6वी म्हणजे कन्या राशीची माहिती घेणार आहोत। कळावे लोभ आहे असावा। धन्यवाद।